मत्तयाचं संवाद वचन 33. प्रथम देवाचे राज्य शोधा याचा अर्थ काय? आपण रात्री आपल्या दारांना कडी का लावतो? आपल्या गाड्या, खिडक्या किंवा कम्प्युटरला पासवर्ड का लावतो? इजा आणि नुकसानीचे धोके सर्वत्र असताना आपण इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा वैयक्तिक सुरक्षिततेला अधिक महत्त्व द्यायला शिकतो. प्रभू येशू देखील सुरक्षेला महत्त्व देतो. नवीन कराराचे लेखक त्याला बेपर्वा किंवा आपल्या वास्तवाकडे आंधळा म्हणून चित्रित करत नाहीत. परंतु जेव्हा तो या दुःखमय जगात आपल्यासोबत येतो तेव्हाही तो इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा देव आणि इतरांवरील प्रेमाने जगणे निवडतो. जरी असे करण्यात दुःख, इजा आणि नुकसान यांचा समावेश असला तरी. जेव्हा प्रभू येशू देवाच्या राज्याची सुवार्ता सांगायला सुरुवात करतो तेव्हा तो भ्रष्टाचार आणि मृत्यूंचे निर्मूलन करण्याच्या देवाच्या दीर्घकालीन वचनाच्या पूर्ततेची कल्पना करतो. सृष्टीचे पूर्णपणे नूतनीकरण करणे आणि एक जग कायमचे स्थापित करणे, जिथे तुम्ही सर्वांवर प्रेम करता आणि तुम्हाला हे माहीत असते की प्रत्येक जण तुमच्यावर प्रेम करतो. अशा जगात राहण्याची कल्पना करा, जिथे तुम्हाला खात्री आहे की कोणीही तुम्हाला कोणत्याही प्रकारे इजा पोचवणार नाही. हे एक असे जग आहे जिथे सुरक्षितता एकमेकाबद्दलच्या प्रेमावर आधारित आहे, एकमेकांपासून संरक्षण करण्यावर नाही. हे एक समृद्ध जग देखील आहे, त्यामुळे येथे संसाधनाचा साठा करणे किंवा त्यासाठी स्पर्धा करणे असे काहीही नाही. हिंसाचार नाही, धमक्या नाहीत, मृत्यू नाही, कुलपे नाहीत आणि पासवर्डही नाहीत. जर तुम्ही दररोज अशा जगात राहिलात तर तुमचे जीवन कसे वेगळे असेल? प्रभू येशूने त्याला देवाचे राज्य म्हटले आहे. म्हणून मत्तयाचा 6 वचन 33 मध्ये जेव्हा प्रभू येशू लोकांना सतत सांगतो की तुम्ही प्रथम देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व शोधा, म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील, तेव्हा तो नेमकं काय म्हणत आहे? प्रभू येशू आपल्या वैयक्तिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा एक नवीन मार्ग दाखवत आहेत का? की तो असे म्हणत आहे की आपण अन्न, वस्त्र, निवारा मिळवण्याचा विचार पूर्णपणे सोडून द्यावा, कारण देवाचे राज्य येतेच आहे का? की तो लोकांना हे पाहण्यासाठी आमंत्रित करत आहे की देवाचे राज्य येतेच आहे आणि उपलब्ध आहे, आणि तो आपल्याला देव व इतरांवरील दृढ प्रेमावर आधारित जीवनशैली आचरणात आणायला शिकवत आहे का? मत्तय याचा 6 वचन 33 याचा नेमका अर्थ काय आहे? संदर्भासाठी आपण बायबलमधील वचनातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. यामुळे मत्तय याचा 6 वचन 33 अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत होईल. विशेषतः प्रथम देवाचे राज्य शोधावे याचा अर्थ काय आहे हे समजण्यात मदत होईल. शेवटपर्यंत विश्वासाने येशूचे अनुसरण केले तरीही जगण्यासाठी आवश्यक असलेले अन्न, औषधे किंवा इतर तरतुदी आपल्याकडे नसतील. आपण सर्वांसाठी न्यायाने जगू शकतो आणि तरीही बदल्यात छळ सहन करावा लागू शकतो. आपल्यापैकी काहींना दुखावले जाईल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणीही नसेल. प्रभू येशूचे जीवन आणि शब्द देखील याच वास्तवावर प्रकाश टाकतात. देवाच्या राज्याच्या मार्गात जगत असताना त्यांनी स्वतः विश्वासघात, गरिबी, उपासमार आणि हिंसाचार अनुभवला, पण त्यांना कधीही असुरक्षित वाटले नाही. मत्तय, मार्क, लूक, योहान हे चारही शुभवर्तमानामध्ये प्रभू येशूची वचने हेच दर्शवतात की आपले जीवन देवाच्या हातात आहे. हा त्याचा आत्मविश्वास कायम होता. प्रभू येशूने संरक्षणाचे किंवा संचयनाचे चिंताग्रस्त मार्ग स्वीकारले नाहीत, आणि तो आपल्या अनुयायांनाही तेच करण्यास सातत्याने शिकवतो. तो देवाच्या वचनावर सर्व काही अवलंबून होता आणि त्याचा विश्वास होता की प्रेमाचा मार्ग इतर कोणत्याही मार्गापेक्षा अधिक समाधानकारक, सुरक्षित आणि निर्धोक आहे. जरी आपण आता देवाच्या राज्याचा काही प्रमाणात अनुभव घेऊ शकतो, विशेषतः अशा समुदायांमध्ये
जिथे इतर लोक प्रभू येशूसारखे जगणे निवडत आहेत. आपण सहकाऱ्यांशी स्पर्धा करणे थांबू. आपण इतरांच्या मान्यतेची चिंता करणे थांबू. ज्या भविष्यावर आपले नियंत्रण नाही ते सुरक्षित करण्यासाठी आपण स्वतःला थकवणे थांबू. आपण येशूच्या आणि त्याच्या राज्याच्या मार्गाचा जितका जास्त सराव करू, तितके आपण एका अशा प्रकारच्या स्वातंत्र्यात प्रवेश करू, जे आपल्याला हे पाहण्यास मदत करते की आपण आता धोक्यात नाही. देव आपल्याबरोबर आहे, आपण सुरक्षित आहोत आणि आपल्यावर प्रेम केले जाते. आपल्या गहन गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वापरत असलेले सर्व विखंडित आणि भ्रष्ट मार्ग येशू स्वर्ग आणि पृथ्वीचे नूतनीकरण करत असताना संपुष्टात येतील. प्रभू येशू असे जीवन आणत आहे जसे आपण यदेन बागेत कल्पना करू शकतो. शांततापूर्ण, धोक्यापासून मुक्त, सहसाने आणि उदार प्रेमाने भरलेले. बायबलमधील वचने कोणत्याही प्रकारच्या धोक्यापासून मुक्त असलेल्या एका विपुल जगाची कल्पना करून येणाऱ्या या यदेन सारख्या जीवनाबद्दलची आपली समज घडवते. जेव्हा आपण देवाच्या वचनात प्रवेश करण्याचे निवडतो, तेव्हा आपण देवाचे राज्य कसे शोधावे हे शिकतो. जेव्हा देव वचन देतो की त्याचे राज्य हेच ते जग आहे ज्यासाठी आपली निर्मिती झाली आहे आणि तो ते आपल्या जगात आणेल, तेव्हा तो खोटे बोलत नाही यावर विश्वास ठेवायला आपण शिकतो. त्या वचनावर विश्वास ठेवल्याने आपली मानवी साम्राज्ये आपल्याला ज्या गोष्टीची भीती बाळगायला सांगतात, त्या गोष्टींची भीती बाळगण्यापेक्षा आपण हळूहळू हे पाहू लागतो की आपण कोणत्याही अंतिम धोक्यापासून आधीच कसे मुक्त आहोत. प्रेषित पौल म्हणतो, हे मरणा तुझा डंक कोठे आहे? तुरुंगवास आणि मृत्यूदंडांची शिक्षा समोर असतानाही तो इतर सर्व गोष्टींपेक्षा देवाच्या राज्यालाच प्रथम स्थान देतो. त्या धोक्याने त्याला निसंशयपणे घाबरवले होते, परंतु प्रभू येशू आणि शेजाऱ्यावरील त्याच्या प्रेमाने त्या भीतीवर मात केली. पौलाला प्रेमाने प्रेरित केले होते, भीतीने नाही. प्रभू येशू म्हणतो की या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. असे नाही की तुम्ही या गोष्टींची इच्छा बाळगू नये. जगण्याची आपली मानवी इच्छा वाईट नाही. प्रभू येशूने स्वतः जगण्याची इच्छा व्यक्त केली जेव्हा तो गेतशेमाच्या बागेत प्रार्थना करतो, कृपा करून हा प्याला माझ्यापासून दूर करा. हा प्याला स्वतःचे रक्षण करण्यासाठी सूड घेण्याऐवजी मृत्यू येईपर्यंत दुःख सोसण्याची देवाने त्याला दिलेली जबाबदारी दर्शवतो. तो देवाला आणखी एक दिवस जगण्याची मदत करण्याची विनंती करत आहे, परंतु त्याच्यासाठी वैयक्तिक सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट नाही. त्याची सर्वोच्च प्राथमिकता देवाची इच्छा आहे. म्हणून जगण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर तो हे देखील सांगतो, तरीही माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण हो. हे मृत्यू समोर असतानाही प्रथम देवाचे राज्य शोधण्याचे एक चित्र आहे. शेवटी देवाचे राज्य प्रथम शोधणे हा आशा बाळगण्याचे धाडस करण्याचा एक मार्ग आहे. प्रभू येशूचे नेमलेले दूत अशा दिवसाविषयी बोलतात जेव्हा आपल्याला राजाचा शोध घेण्याची गरज भासणार नाही, कारण ते पूर्णपणे येथे असेल. ते एक असे जग असेल जिथे प्रत्येकजण इतरांवर मनापासून खऱ्या अर्थाने प्रेम करतील. तेथे कोणतीही इजा, नुकसान किंवा मृत्यू, कोणतेही अडथळे आणि कोणत्याही धमक्या नसतील. म्हणून जे येणार आहे आणि जे आधीच आहे त्या गोष्टींचा आपण शोध घेतो, त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांची अपेक्षा करतो. आपण जवळजवळ घरी पोचलो आहोत. आमेन.